इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा। यामध्ये अ, ब आणि क दिलेले आहे। लघु उद्योग, हाताने निर्मिती उद्योग, चिनी मातीची भांडी बनवणे, कुटीरोद्योग, कौशल्यावर आधारित, टाटा लोह पोलाद उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू, वैयक्तिक, कुंभार, खाजगी, थेट वापरासाठी तयार, औषध निर्मिती। तर यांची आपल्याला योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे। तर याचं उत्तर आपल्याला असे लिहिता येईल। 1. लघु उद्योग, कौशल्यावर आधारित, औषध निर्मिती। 2. कुटीरोद्योग, हाताने निर्मिती उद्योग, कुंभार। 3. ग्राहकोपयोगी वस्तू, थेट वापरासाठी तयार, चिनी मातीची भांडी बनविणे। 4. खाजगी, वैयक्तिक, टाटा लोह पोलाद उद्योग। प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा। ए विधान, आर कारण। तर यामध्ये 1. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे। आर. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते। तर याचे पर्याय आहेत। अ. फक्त ए बरोबर आहे, ब. फक्त आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 2. ए. भारतात औद्योगिक उत्पादनामध्ये विविधता आहे। आर. भारत हा कृषीप्रधान देश आहे। तर याचे पर्याय आहेत। अ. फक्त ए बरोबर आहे, ब. फक्त आर बरोबर आहे, क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं उत्तर आहे ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 3 भौगोलिक कारणे लिहा। 1. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते। तर याचे कारण असेल, उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते। काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात, तर काही भाग उद्योगाविना असतात। उद्योगधंद्यांना अनुकूल परिस्थिती लाभल्यास त्या अनुकूल परिस्थितीचा लाभ जेथे मिळेल अशा भागात उद्योग जास्तीत जास्त स्थापन होतात। ज्या भागात प्रतिकूल परिस्थिती असते तेथे उद्योग कमी दिसून येतात। या असमान वितरणास पुढील घटक कारणीभूत असतात। नैसर्गिक घटक, भूरचना, हवामान, पाणी, कच्चा माल, ऊर्जा साधने इत्यादी। सामाजिक व आर्थिक घटक, भांडवल, मजूर, वाहतूक, बाजारपेठ, सरकारी धोरण हे घटक जेथे उपलब्ध तेथे उद्योग आढळतात आणि जेथे या घटकांची उणीव आहे त्या ठिकाणी उद्योग स्थापन होत नाही, त्यामुळे वितरण असमान असते। 2. धनबाद या खनिजबहुल क्षेत्रात लोह पोलाद कारखाने स्थापन झालेले आढळतात। तर याचं उत्तर आहे धनबाद हे छोटा नागपूर पठारावरील झारखंड राज्यातील प्रमुख शहर आहे। तसेच हे जिल्ह्याचे ठिकाण आहे। हे कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र असल्याने
त्यास भारताची कोळसा राजधानी असे म्हटले जाते. धनबाद हे शहर वाहतूक मार्गावर आहे. दिल्ली, गया, हावडा लोहमार्गावर तसेच दिल्ली, कोलकाता व धनबाद, जमशेदपूर या महामार्गावर असल्याने लोहपोलाद उद्योगास फायदा झाला आहे. येथील परिसर लोहपोलाद उद्योगास लागणाऱ्या कच्च्या मालाने समृद्ध आहे. उदाहरणार्थ दगडी कोळसा, लोह खनिज, मॅंगनीज, चुनखडी, डोलोमाइट इत्यादी. लोहपोलाद उद्योग हा अशुद्ध स्वरूपाच्या म्हणजे वजन घटित कच्च्या मालाशी निगडीत असून धनबाद हा परिसरात ही खनिजे विपुल आढळल्याने त्याचा फायदा लोहपोलाद कारखान्यात झाला. तसेच लोहपोलाद उद्योगास कच्चा माल, मजूर, वाहतुकीचे जाळे, अनुकूल शासकीय धोरण या बाबींची आवश्यकता असते. ते घटक येथे उपलब्ध आहेत. थोडक्यात वरील सर्व बाबीच्या अनुकूलतेमुळे येथे लोहपोलाद उद्योग स्थापन झाले आहेत. 3. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. याचं कारण आहे कोकणातील हे जिल्हे फळबाग उत्पादनात अग्रेसर आहेत. या फळबागांसाठी अनुकूल परिस्थिती लाभली आहे. यामध्ये जांभी, किनारी, रेताळ मृदा, पाण्याचा निचरा होण्याची जमीन, उष्ण व सागरी हवामान, भरपूर मोसमी पर्जन्य या बाबी पूरक आहेत. याशिवाय फळबागेत काम करण्यास स्वस्त मजूर, मुंबईची महाकाय बाजारपेठ, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन, मुंबई बंदरातून निर्यातीची उत्तम सोय आहे. कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग यांची वाहतुकीची सोय आहे. फलोद्यान विकासास शासकीय अनुदान या सर्व बाबी फळबाग व फळप्रक्रिया उद्योग स्थापित होण्यास महत्त्वाच्या ठरल्या आहेत. फळे हे नाशवंत कच्चा माल आहे. त्यावर ठराविक काळात प्रक्रिया होणे आवश्यक आहे. याशिवाय फळे हा अशुद्ध स्वरूपाचा कच्चा माल असून प्रक्रियेत वजन घटत असते. त्यामुळे फळांपेक्षा प्रक्रिया झाल्यानंतर वाहतूक आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असते. या सर्व बाबींचा प्रभाव पडल्याने कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आपल्याला आढळतात. 4. दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते? तर याचं उत्तर आहे दक्षिण अमेरिका खंडाच्या मोठ्या क्षेत्रफळाचा विचार करता येथे उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या खंडातील व्हेनेझुएला, ब्राझील, अर्जेंटिना, पेरू या प्रमुख देशात काही भागात औद्योगिक विकास पाहावयास मिळतो. मात्र खंडाच्या उर्वरित भागात उद्योगांचा विकास फारसा दिसत नाही. या ठिकाणी अवरोध करणारे काही घटक दिसून येतात. ॲमेझॉन नदीचे खोरे, ज्याचा बराचसा भाग जगाला अपरिचित आहे. विषुववृत्तीय घनदाट वने, प्रतिकूल हवामान, वाहतूक साधनांचा विकास कमी, देशांचा मागासलेपणा हे दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध करणारे प्रतिकूल ठरणारे घटक सांगता येतील. 5. मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागचे कोणते घटक जबाबदार आहेत? तर याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियात उद्योगाचा विकास ठराविक भागातच झालेला दिसतो. प्रामुख्याने पर्थ, ॲडिलेड व मेलबर्न, सिडनी या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होत असून ते किनारवर्ती भागात आढळतात. मात्र मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास फारसा झालेला दिसत नाही. या भागात ऑस्ट्रेलियाचे महावाळवंट असून प्रतिकूल हवामान, वाहतुकीचा विकास कमी असल्यामुळे तसेच कच्च्या मालाचा तुटवडा, विरळ लोकसंख्या असल्याने मजुरांची कमतरता या प्रतिकूल घटकामुळे मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास झालेला नाही. उद्योगांच्या विकासास अनुकूल असणाऱ्या किनारी भागातच विकास झाल्याचे दिसून येते. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा.
1. स्थानमुक्त उद्योग. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल, हे उद्योग संसाधने, उत्पादने, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसते. हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता असते. आंतरजाल, अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यामुळे या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठे यांचाही परिणाम होत नसतो. या उद्योगातील कच्चा माल व पक्का माल दोन्हीही वजनाने हलके असतात व वाहतुकीस सुलभ असतात. उदाहरणार्थ घड्याळ तयार करणे, हिरे तासणे, अलंकार तयार करणे, मोबाईल उद्योग, मध निर्मिती, माहिती तंत्रज्ञान व संगणक निर्मिती उद्योग इत्यादी. या उद्योगातील उत्पादन कमी पण उत्पादनाचे मूल्य अधिक असते. 2. सार्वजनिक उद्योग. तर याचं उत्तर आहे, उद्योगांचे वर्गीकरण करताना विविध निकषानुसार केले जाते. यामध्ये उद्योगाची मालकी कोणाकडे आहे त्यावरून सुद्धा वर्गीकरण केले जाते. मालकीवर आधारित वर्गीकरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी ही केंद्र किंवा राज्य शासनाची असते. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सरकार सर्व प्रकारची गुंतवणूक आणि उत्पादित मालाचे विपणन करते. हे उद्योग सार्वजनिक हितोपयोगी असतात. सामाजिक हित लक्षात घेऊन कधीकधी शासन पुढाकार घेऊन असे उद्योग सुरू करत असते. कधीकधी शासनाला उद्योगातील नफा तोटा दुय्यम असतो, मात्र सार्वजनिक विकासासाठी, समाज उद्धारासाठी अशा उद्योगांची गरज भासते. उदाहरणार्थ भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. 3. अनुमापी अनुकूलता. उत्तर, उद्योगांना लागणाऱ्या अनुकूल पार्श्वभूमीमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतात. या सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापीनुसार इतरही उद्योग स्थापित होऊन उद्योगाचे केंद्रीकरण होते. त्यावेळेस केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक घटकाचा प्रभाव नसतो. तेथील वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योगाची स्थापना होते. उदाहरणार्थ जगभरात लोहपोलाद कारखान्याच्या आसपास या पक्का मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगाडी निर्मिती, यामुळे मोटार गाड्या, रेल्वे इंजिन निर्मिती या उद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. केंद्रीकरणामुळे नवीन उद्योगांना अनुमापी अनुकूलता फायदा मिळून कमी भांडवल व जास्त नफा असे समीकरण दिसून येते. 4. वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. तर याचं उत्तर असे देता येईल, उद्योगाच्या स्थापनेत व विकासात वाहतुकीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वाहतुकीमुळे उद्योगास लागणारा कच्चा माल कारखान्यापर्यंत व तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पाठविणे या कामी वाहतूक हा घटक महत्त्वाचा असतो. जलवाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक अशी माध्यमे आहेत. जलवाहतूक सर्वात स्वस्त असते. लोहमार्ग वाहतुकीत उपयोगात आणतात, तर रस्ते वाहतूक ही अन्य वाहतूक मार्गांना जोडणारे असतात. हवाई मार्गाने नाशवंत माल, आधुनिक तंत्रज्ञान आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक जलद गतीने होते. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतूक खर्च हा उद्योगाचा नफा तोटा निश्चित करतो. अनेक उद्योगात वाहतूक हाच मुख्य घटक ठरतो. वाहतूक हे उद्योगाच्या स्थान निश्चित करताना पायाभूत सुविधा म्हणून गणले जाते. वाहतूक केंद्र उद्योगाच्या आकर्षणाचा घटक बनतो. जेथे वाहतूक सुविधांचा विकास अधिक आहे तेथे उद्योग अधिक स्थापन होतात. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग आणि वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग. तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा
कमी होते. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना पक्क्या मालाचे वजन हे कच्च्या मालापेक्षा जड होते. या उद्योगास लागणारा कच्चा माल हा जड अवजड वजन घटित अशुद्ध कच्चा माल लागतो. तर वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाच्या उद्योग यामध्ये उद्योगास लागणारा कच्चा माल वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल लागतो. वजनाने हलके होणारे उद्योग हे कच्च्या मालाच्या प्रदेशात स्थापित होतात. उदाहरणार्थ लोह पोलाद, साखर उद्योग इत्यादी. तर वजनाने जड होणारे पक्क्या मालाचे उद्योग अशा प्रकारचे उद्योग हे बाजारपेठेजवळ अथवा वाहतूक केंद्रालगत स्थापित होतात. उदाहरणार्थ बेकरी. 2. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय. तर प्राथमिक व्यवसाय हे व्यवसाय निसर्गावर अवलंबून असतात. तर द्वितीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर अवलंबून असतात. अन्य उद्योगास कच्च्या मालाचे उत्पादन प्राथमिक व्यवसायातून केले जाते. तर द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते. प्राथमिक व्यवसाय हा परंपरागत पद्धतीने मनुष्यबळाच्या सहाय्याने केला जातो. तर द्वितीयक व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने यंत्राच्या सहाय्याने केला जातो. प्राथमिक व्यवसाय श्रमामध्ये श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी मिळतो. तर द्वितीयक व्यवसायामध्ये श्रमाच्या तुलनेत मोबदला चांगला मिळतो. प्राथमिक व्यावसायिकांचे अविकसित विकसनशील देशात प्रमाण जास्त असते. तर द्वितीयक व्यावसायिकांचे विकसित देशात प्रमाण जास्त असते. ज्या देशात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग कमी असतो. उदाहरणार्थ शिकार, मासेमारी, शेती, पशुपालन, वन्य पदार्थ संकलन, लाकूडतोड इत्यादी व्यवसाय. तर ज्या देशात व्यवसायाचे प्रमाण जास्त त्या देशांचा आर्थिक विकासाचा दर व वेग जास्त असतो. उदाहरणार्थ प्रक्रिया, उत्पादने, बांधकाम व्यवसाय इत्यादी. तीन. अवजड उद्योग व हलके उद्योग यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे या उद्योगास लागणारा कच्चा माल हा व तयार होणारा पक्का माल दोन्ही अवजड असतात. तर हलके उद्योग या उद्योगास लागणारा कच्चा माल व तयार होणारा पक्का माल दोन्हीही हलकेच असतात. अन्य उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य अवजड उद्योगामध्ये तयार केले जाते. तर हलके उद्योगामधील तयार झालेला माल हा थेट ग्राहकांच्या वापरासाठी तयार असतो. या उद्योगास मूलभूत उद्योग असे म्हणतात. तर हलके उद्योगास ग्राहकोपयोगी उद्योग असे म्हणतात. अवजड उद्योगात यंत्रसामुग्री अवजड असते, मोठी जागा लागते, प्रचंड भांडवल लागते, तर भरपूर मजूर आवश्यक असतात. हलके उद्योग येथे तुलनेने मध्यम यंत्र लागते, तर कमी अल्प भांडवलामध्ये उद्योग स्थापित होतात. मर्यादित जागा पुरेशी ठरते. उदाहरणार्थ लोह पोलाद, वाहन निर्मिती उद्योग इत्यादी. तर हलके उद्योग यामध्ये उदाहरणार्थ घड्याळे, औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्रोद्योग इत्यादी. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे
उद्योगधंद्याचे वितरण असमान दिसून येते. काही भागात उद्योग केंद्रित झालेले दिसतात तर काही भाग उद्योगाविना असतो. या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात. त्यामध्ये प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे. 1. हवामान. उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ, भारतातील अतिउत्तरेकडील शीत प्रदेश, वायव्य भागातील उष्ण व कोरडे हवामान. कधीकधी हवामानातील बदलही अडथळा आणतात. उदाहरणार्थ, सततचे अवर्षण. अनुकूल, सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ, पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे नव्हते तेव्हा सुती कापड उद्योगात हवामानाचा प्रभाव पडत असे. कोरडे हवामान, धागा तुटणे. दमट हवामानात टिकाऊ कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले आहे. आता कोरड्या हवामानात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो, त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. कच्चा माल उद्योगांना मोठ्या प्रमाणात कच्चा माल आवश्यक असतो. शेती, खाणकाम, वने, मासेमारी या व्यवसायातून माल मिळवला जातो. कच्चा माल हा जड, अवजड व वजन घटणारा असतो. अशुद्ध व वजन घटणारा शुद्ध आणि नाशवंत कच्चा माल असे वर्गीकरण केले जाते. सर्वसाधारणपणे जे उद्योग वजन घटणाऱ्या नाशवंत अशा कच्च्या मालावर आहेत ते उद्योग उत्पादक प्रदेशातच उभारले जातात. उदाहरणार्थ, साखर उद्योग, दुग्धपदार्थ इत्यादी. याउलट शुद्ध अशा वजन न घटणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यात उभारले जातात. उदाहरणार्थ, सुती कापड उद्योग. 3. पाणीपुरवठा उद्योगांना शीतकरण, वितरण, धुलाई यासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. अन्नप्रक्रिया, रसायन उद्योग, वस्तुनिर्माण उद्योग, औष्णिक वीज, जलविद्युत, खनिज तेल शुद्धीकरण असे उद्योग नदी, तलाव, पाणवठे यांच्या लगत स्थापन होतात. 4. वीज पुरवठा. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी ऊर्जा साधने महत्त्वाची असतात. कोळसा, खनिज तेल, वीज, नैसर्गिक वायू ही ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबून उद्योग स्थापित होतात. उदाहरणार्थ, लोह पोलाद. ज्या उद्योगांना वीज व खनिज तेल ऊर्जा साधन म्हणून उपयुक्त असते तेव्हा ते लांब अंतरावरून तारा व नळमार्गाद्वारे पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापित झालेले दिसतात. 5. जागा किंवा जमिनीची उपलब्धता. उद्योगांच्या निर्मितीसाठी मोठ्या जमिनीची उपलब्धता आवश्यकता असते. सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश, पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणीच हे उद्योग स्थापन होतात. शहराजवळ उद्योगांचे केंद्रीकरण असते, परंतु आज जमीन उपलब्ध होत नाही. शहराजवळ जागेच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योगांचा कल वाढतो. उदाहरणार्थ, चाकण, लोटे परशुराम. 2. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, साखर कारखान्यात साखर उत्पादनासाठी ऊस व बीट यांचा कच्चा माल म्हणून वापर करतात. परंतु ऊसावर आधारित साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय साखर उद्योगात खजूर, मॅपल्स हे घटकही वापरतात. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक. 1. कच्चा माल. ऊस हा प्रमुख कच्चा माल आहे. ऊस हा वजनघटित अवजड कच्चा माल आहे. ऊसतोडीनंतर 24 तासाच्या आत प्रक्रिया करणे आवश्यक असते. तो नाशवंत आहे.
नाहीतर त्यातील शर्करा अंश कमी होतो. त्यामुळे साखर उद्योग उत्पादक क्षेत्रातच स्थापन होतात. 2. मजूर पुरवठा. साखर कारखान्यात विविध कामासाठी मजूर मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. शिवाय ऊसतोडणी, ऊस वाहतूक यासाठी स्वस्त व भरपूर मजुरांची उपलब्धता होते. अशाच प्रदेशात साखर उद्योग स्थापन होतात. 3. वाहतूक. साखर कारखान्यात ऊस हा कच्चा माल वाहून आणणे व तयार झालेली साखर बाजारपेठेत पाठविण्यासाठी जलद वाहतूक सुविधांची आवश्यकता असते. ज्या प्रदेशात वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत त्या प्रदेशात साखर उद्योग स्थापन होत असतात. 4. पाणी पुरवठा. यंत्राचे तापमान कमी करणे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणे तसेच दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. त्यामुळे अनेक साखर कारखान्याची नावे नदीवरून ठेवली जातात. याशिवाय वरील घटकाशिवाय भांडवल, शासकीय धोरण या घटकांचा परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 7. खालील माहिती नकाशात भरून योग्य सूची द्या. तर ते आहे 1. रूर औद्योगिक क्षेत्र, 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र, 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र, 4. ऑस्ट्रेलियामधील औद्योगिक एक क्षेत्र, 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. तर ही माहिती नकाशात भरून सूची द्यायची आहे. तर याचे उत्तर आपल्याला असे देता येईल. जगाचा नकाशा. तर या चिन्हाने आपल्याला रूर औद्योगिक क्षेत्र दाखवायचे आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येईल. 2. जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र जे की आहे टोकियो याकोहामा. तर ते या गुलाबी रंगाद्वारे या ठिकाणी दाखवता येईल. 3. दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबर्ले. तर किंबर्ले क्षेत्र स्टारने दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी. 4. ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेड मेलबर्न. तर हे क्षेत्र जे आहे ते आपण काळ्या रंगाने या ठिकाणी दाखवूया. 5. पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र हे हिरव्या रंगाने या ठिकाणी दाखवता येईल. प्रकरण क्रमांक 6. तृतीयक आर्थिक क्रिया. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. साखळी पूर्ण करा. यामध्ये अ, आ, ई दिलेले आहे. 1. माथेरान चहा संदेशवहन. 2. भौगोलिक स्थान निश्चिती अटलांटिक महासागर तृतीयक व्यवसाय. 3. श्रीलंका कृत्रिम उपग्रह निर्यात व 4. पनामा कालवा पर्यटन पॅसिफिक महासागर. तर यांची योग्य जोडी जुळवून साखळी पूर्ण करायची आहे. तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल. 1. माथेरान पर्यटन तृतीयक व्यवसाय. 2. भौगोलिक स्थाननिश्चिती कृत्रिम उपग्रह संदेशवहन. 3. श्रीलंका चहा निर्यात. 4. पनामा कालवा अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर. प्रश्न क्रमांक 2. योग्य पर्याय निवडा. 1. तृतीयक व्यवसाय. पर्याय आहेत. अ. संसाधनांचा वापर. आ. पक्का माल. ई. कच्चा माल. ई. माल वाहतूक. तर याचं उत्तर आहे यापैकी ई. माल वाहतूक. 2. नैसर्गिक बंदर. पर्याय आहेत. अ. कोच्ची. आ. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ई. दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. ई. नागपूर कार्गो हब. तर याचं उत्तर आहे आ. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 3.
ट्रान्स ऑस्ट्रेलियन लोहमार्ग स्थानक. तर याचे पर्याय आहेत अ. पर्थ सिडनी, आ. पर्थ व्लादिवोस्टोक, ई. सिडनी व्हँकुव्हर, ई. व्हँकुव्हर व्लादिवोस्टोक. तर याचं उत्तर आहे अ. पर्थ सिडनी. प्रश्न क्रमांक 3, भौगोलिक कारणे लिहा. 1. तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. तर याचं उत्तर आहे या व्यवसायात कुठल्याही प्रकारचे उत्पादन घेतले जात नाही, मात्र उत्पादित वस्तूंना मूल्य प्राप्त करून देण्याचे कार्य या व्यवसायात केले जाते. उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नसतो, लोकांना फक्त सेवा पुरवितात. हे व्यवसाय अनुत्पादक असतात. प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे कार्य करतात. मानवी समूहांच्या विविध गरजा भागविणे याच्याशी तृतीयक व्यवसायाचा समावेश असतो. वाहतूक, दळणवळण, आरोग्यसेवा, पर्यटन, बँकिंग, व्यापार व वाणिज्य यांचा समावेश होतो. अशा सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो, म्हणून यास सेवा क्षेत्रातील व्यवसाय असेही म्हणतात. 2. हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. तर याचं उत्तर आहे जगातील वेगवान वाहतूक साधन म्हणून हवाई वाहतुकीकडे पाहिले जाते. जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली आहे. त्यासाठी हवाई वाहतूक हा उत्तम पर्याय आहे. लोकांची आर्थिक स्थिती सुधारत असून राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. या वाहतूक प्रकारावर अडथळ्याचा फारसा परिणाम होत नाही. सरळ मार्गाने वाहतूक करता येते. नाशवंत, मौल्यवान, वजनाने हलक्या, आकाराने लहान वस्तूंसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. आरोग्य सुविधांसारख्या अत्यावश्यक सुविधा हवाई वाहतुकीने पुरविता येतात. नैसर्गिक आपत्ती व युद्धजन्य परिस्थितीत हवाई वाहतूक प्रभावी ठरते. जगात पर्यटन व्यवसाय वाढत आहे. अशा विविध कामासाठी हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. 3. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते. तर याचं उत्तर आहे अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे एखाद्या प्रदेशात उत्पादन अधिक होते तेव्हा ते निर्यात करू शकतात. प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्पादन होत नसेल त्या देशांना ज्या वस्तूचा तुटवडा निर्माण होतो ते आयात करतात. व्यापारात बंदराची भूमिका महत्त्वाची असते. नैसर्गिक बंदरे ज्या ठिकाणी असतात तेथे व्यापारवृद्धी होते. म्हणून मानवी बंदरे व्यापाराची प्रवेशद्वारे आहेत. भौगोलिक परिस्थितीच्या भिन्नतेमुळे संसाधनांची विविधता निर्माण होऊन त्याचा व्यापारावर परिणाम होतो. मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि संसाधने यांचे वितरण असमान आहे. संसाधनांच्या विविधतेमुळे उत्पादनात भिन्नता निर्माण होते. त्यातून व्यापारात बदल होतो. मृदा, हवामान, जल अनुकूल तेथे शेती विकसित होते. शेती उत्पादने निर्यात केली जातात. आखाती देश खनिज तेल संपन्न असल्याने ते निर्यात करतात. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. तर याचं उत्तर आहे संदेशवहन ही आजच्या आधुनिक काळातील महत्त्वाची प्रक्रिया आहे. ज्याद्वारे संदेशाचे आदानप्रदान होते त्यास आपण संदेशवहनाची साधने म्हणतो. या कामी कृत्रिम उपग्रहाचे स्थान महत्त्वाचे आहे. सध्याचे युग माहितीचे युग म्हणून परिचित असल्याने त्यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अवकाशात सोडलेले मानवनिर्मित कृत्रिम उपग्रह अहोरात्र संदेशवहनाचं काम करतात. यातून पृथ्वीच्या विविध नैसर्गिक व मानवी घटकांबाबत माहिती मिळवली जाते. उदाहरणार्थ रोजच्या हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या भूगर्भातील हालचाली, खनिज साठे शोधणे, अक्षांश रेखांश मिळवणे इत्यादी. याशिवाय विविध घटकांची माहिती मिळते.
2. व्यापारातील वाहतुकीची भूमिका. उत्तर: वाहतूक ही एक तृतीयक आर्थिक क्रिया असून ती व्यापार करण्यासाठी फार महत्त्वाची आहे. मालाची देवाणघेवाण करण्यासाठी गरजेची आहे. वाहतूक खर्चावर व्यापारातील नफातोटा ठरतो. जलवाहतूक, बंदर आणि हवाई वाहतुकीचे महत्त्व व्यापारामध्ये अनन्यसाधारण आहे. वाहतूक साधनांच्या विकासावर, सुविधांवर देखील व्यापार अवलंबून असतो. वाहतुकीमुळे कमीत कमी वेळेत व कमी खर्चात वस्तू पोहोचविण्याचे काम केले जाते. ज्या प्रदेशात वाहतुकीचे जाळे विकसित झालेले आहे तेथील व्यापार वृद्धिंगत झालेला दिसतो. 3. पर्यटन आणि राष्ट्राचे स्थूल उत्पादन. तर याचं उत्तर आहे, पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीय आर्थिक व्यवसाय आहे. गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यवसायात खूप वाढ झालेली आढळते. वाहतुकीच्या प्रगत साधनामुळे आणि पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे या क्षेत्रात ही वाढ झालेली आढळते. देशाच्या राष्ट्रीय स्थूल उत्पन्नात पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा आहे. तसेच या देशात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्याही जास्त असते. प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा. यामध्ये 1 आहे, द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय यामध्ये फरक स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, द्वितीयक व्यवसाय व तृतीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. प्राथमिक द्वितीय व्यवसाय यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा या दोघांना पूरक अशा व्यवसायांना तृतीयक व्यवसाय असे म्हणतात. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित व वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. तर वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय सेवा इत्यादी तृतीयक आर्थिक क्रिया आहेत. द्वितीयक व्यवसायामुळे वस्तूंचा टिकाऊपणा वाढतो. तृतीयक व्यवसायामध्ये सेवा पुरविल्या जातात. कच्चा माल, पाणी पुरवठा, कामगार, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल इत्यादी घटक द्वितीयक व्यवसायावर परिणाम करतात. साधनसंपत्तीमधील विविधता, हवामान, लोकसंख्या, संस्कृती, निपुणता इत्यादी घटक तृतीयक व्यवसायावर परिणाम करतात. चतुर्थक आर्थिक क्रिया व पंचक आर्थिक क्रिया यामध्ये फरक स्पष्ट करा. चतुर्थक आर्थिक क्रिया आणि पंचक आर्थिक क्रिया. तर ज्या व्यवसायात केवळ ज्ञानाच्या आधारावर सेवा पुरवितात अशा अनुत्पादक, बौद्धिक अथवा ज्ञानवर्धित सेवांना चतुर्थक आर्थिक क्रिया असे म्हणतात. तर ज्या व्यवसायात लोक केवळ उच्चस्तरीय निर्णय घेण्यात व नीती निर्धारण करण्यात गुंतलेले असतात त्यांना पंचक आर्थिक क्रिया असे म्हणतात. या व्यवसायात शिक्षण, माहिती, संशोधन आणि विकास यांचा समावेश होतो. तर या व्यवसायात कौशल्य, वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधन अधिकारी, न्यायाधीश या व्यवसायाचा समावेश होतो. यामध्ये वित्त नियोजनकार, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकसक, संख्याशास्त्री, शिक्षक, लेखापाल, कलाकार, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होतो. तर पंचक आर्थिक क्रियामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानासह राजकारणाशी निगडीत राजकीय व्यक्ती, समाजसेवक यांचा समावेश होतो. 3. जलवाहतूक व हवाई वाहतूक यामध्ये फरक स्पष्ट करा. जलवाहतूक व हवाई वाहतूक. जेव्हा वाहतुकीचे साधन पाण्यातून किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा त्या वाहतुकीला जलवाहतूक म्हणतात.
तर जेव्हा वाहतुकीचे साधन अवकाशातून किंवा हवेतून जाते तेव्हा त्या वाहतुकीला हवाई वाहतूक असे म्हणतात. जलवाहतूक ही सर्वात स्वस्त व सुलभ वाहतूक साधन आहे. तर सर्वात गतिमान व खर्चिक साधन आहे हवाई वाहतूक. जलमार्गाद्वारे वजनाने व आकाराने मोठ्या असणाऱ्या वस्तूंची वाहतूक केली जाते जलवाहतुकीद्वारे. तर हवाई वाहतुकीद्वारे वजनाने हलक्या व आकाराने लहान वस्तूंची वाहतूक केली जाते. प्राचीन वाहतूक साधन म्हणून ओळख आहे, तर आधुनिक वाहतूक साधन म्हणून ओळख आहे हवाई वाहतुकीची. खनिजे, अन्नधान्य, लाकूड, यंत्रसामुग्री वाहतूक साधने इत्यादी मोठ्या वस्तूंच्या वाहतुकीस उपयुक्त जलवाहतूक. तर हवाई वाहतूक ही अलंकार, किमती उपकरणे, नाजूक यंत्रसामुग्री, टपाल, प्रवासी, मौल्यवान व नाशवंत वाहतुकीस उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर यामध्ये एक आहे, व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा. उत्तर: व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय. वस्तुविनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. आज वस्तू आणि सेवांचाही व्यापार होतो. व्यापारावर परिणाम करणारे घटक, यामध्ये अनेक घटकांचा परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय व्यापारावर मानवी संसाधने आणि उत्पादनातील विशेषत्वाचा परिणाम होतो. 1. नैसर्गिक संसाधनांच्या वितरणातील फरक. नैसर्गिक संसाधनांचे वितरण असमान आहे. यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल आणि मानवी संसाधने यामध्ये भिन्नता आढळते. ज्या प्रदेशात मृदा संसाधन विपुल व उच्च प्रतीचे असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. ते देश कृषी मालाचे निर्यातदार बनू शकतात. आखाती देश खनिज तेल संपन्न आहेत. ते त्याची निर्यात करतात, तर अन्नधान्ये आयात करावी लागतात. व्यापारावर नैसर्गिक संसाधनांच्या वितरणाचा परिणाम होतो. 2. हवामान. हवामानाचा परिणाम प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्यावर होत असतो. तेथील उत्पादनाचा प्रकार हे हवामानावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, जास्त काळ हिमाच्छादन असणाऱ्या देशात मांस व लोकर निर्यात करतात, तर उष्णकटिबंधीय देश केळी, तांदूळ, कोको, चहा यांचे उत्पादन घेतात व निर्यात करतात, तर UK हा आयात करतात. हवामानाचा व्यापारावर परिणाम होतो. 3. लोकसंख्या. लोकसंख्येचे प्रमाण, वितरण, वैविध्य यामध्ये फरक दिसून येतो. त्यामुळे विविध उत्पादने देशनिहाय घेतली जातात व व्यापार होतो. तसेच व्यापारावरती त्याचा परिणाम होतो. दाट लोकसंख्येच्या देशांना कधीकधी अन्नधान्य आयात करावे लागते. कमी लोकसंख्या असणारे देश व्यापारावर जास्त अवलंबून असतात, कारण कमी लोकसंख्येमुळे वस्तूंच्या उत्पादन कार्यात देखील कमी मनुष्यबळ गुंतलेले असते. 4. संस्कृती. जगातील काही प्रदेश त्यांची उत्पादने, विविध कला, हस्तकला यांसाठी ओळखले जातात. त्याचे जगभरात मूल्य अधिक असते. उदाहरणार्थ, चिनी मातीची उत्पादने, इराणी गालिचे, इंडोनेशियातील बाटिक प्रिंट, भारतातील काश्मीरी शाल आणि रेशीम यांना जगभरात मोठी मागणी आहे. यामुळे व्यापारास चालना मिळते. 5. आर्थिक खर्च. उत्पादनातील आर्थिक खर्च हा मुख्य घटक आहे. काही उत्पादनांची देशात निर्मिती करण्यापेक्षा बाहेरून आयात करणे स्वस्त होत असल्यासही व्यापार सुरू होतो. उदाहरणार्थ, चहा उत्पादनास अनुकूल परिस्थिती नसल्यास त्यांना चहा आयात करणे सोयीस्कर असते. 6. निपुणता. काही देशांमध्ये विशेष वस्तू निर्मिती व सेवा आहेत. उदाहरणार्थ, इस्रायलने कोरडवाहू शेती किंवा शेती अभियांत्रिकीमध्ये स्वतःला विकसित केले आहे. ते आपल्या सेवा वाळवंटी भागात शेती करत असणाऱ्या देशांना निर्यात करतात. तसेच अशा काही विशेष वस्तू व सेवांची आंतरराष्ट्रीय मागणी असते, त्यामुळे अशा देशांदरम्यान व्यापार होऊ शकतो. 7. शासकीय धोरण.
देशाची आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत धोरण असते, त्यावर व्यापार चालणे किंवा बंद होतो. मुक्त व्यापार धोरण नागरिकांना दुसऱ्या देशात खरेदी किंवा विक्री करण्यास मुभा असते. दुसऱ्या देशाशी चांगले संबंध राखण्यासाठी व्यापार एक उत्तम माध्यम असते. 2. वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकावर अवलंबून असतो, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे वाहतुकीचा विकास प्रदेशाच्या भौगोलिक घटकावर अवलंबून असतो. यामध्ये पठारे, मैदाने, घनदाट जंगले, वाळवंट, मृदा, दलदल, जलाशय, हवामान इत्यादी घटकांचा समावेश होतो. 1. भूरचना. सपाट, सुपीक मैदानी प्रदेशात वाहतूक मार्गाचा विकास होतो. उदाहरणार्थ गंगेचे मैदान, मिसिसिपीचे मैदान. तर याउलट उंच पर्वतीय प्रदेश दुर्गम असल्याने वाहतूक विकास तेथे कमी होतो. उदाहरणार्थ हिमालय तसेच वाळवंटी प्रदेश. दलदलीचे प्रदेश मानवास प्रतिकूल असल्याने वाहतूक विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ सहारा वाळवंट. 2. हवामान. मोसमी समशीतोष्ण हवामान. भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशात लोकसंख्या जास्त राहते, त्यामुळे तेथे वाहतूक विकास अधिक झालेला आहे. युरोप, भारत, चीन इत्यादी. तर याउलट अतिशीत हवामानाचे प्रदेश, अतिउष्ण हवामानाचे प्रदेश प्रतिकूल असल्यामुळे वाहतुकीचा विकास तेथे कमी झालेला आढळून येतो. उदाहरणार्थ ध्रुवीय शीत प्रदेश. 3. कोणत्याही देशाच्या विकासास वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? तर याचं उत्तर आहे वाहतूक सेवा सुविधाद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक क्रियांचा विकास वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतो. भूमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग अशा प्रकारचे वाहतूक प्रकार प्रत्येक मार्गाची वैशिष्ट्ये व गरजा वेगवेगळ्या असतात. वाहतुकीमुळे विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, इंधन, मजूर इत्यादी कारखान्यापर्यंत वाहून आणला जातो, तर कारखान्यात तयार झालेला पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविता येतो. वाहतुकीमुळे वेळेत व अंतरात मोठी बचत होते. वाहतूक गतिमान असते. वाहतूक मार्गामुळे मानवाला विविध व्यवसायांची क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. वाहतुकीमुळे देशातील साधनसंपत्तीचाही विकास होण्यास मदत होते. उत्पादित मालाची उपयोगिता वाढते. उत्तम वाहतूक व्यवस्था देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व औद्योगिक विकासाला मदत करते. संरक्षणाच्या दृष्टीने वाहतूक साधनांना खूप महत्त्व आहे. निरनिराळ्या वस्तूंना नवी बाजारपेठ उपलब्ध होते. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित होण्यास वाहतुकीची भूमिका महत्त्वाची असते. वाहतुकीमुळे मानवी जीवन सुखी व समृद्ध होण्यास मदत होते. या सर्व बाबींचा विचार करता वाहतुकीला देशाची आर्थिक विकासाची किंवा व्यापाराची जीवनरेषा असे म्हणतात. त्यामुळे देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान महत्त्वाचे असते. 4. संदेशवहन या तृतीयक व्यवसायाचा विस्तार आणि आवाका दिवसेंदिवस वाढत आहे, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. संदेशवहन किंवा दळणवळण एक प्रक्रिया आहे. ज्ञान, माहिती व संदेश यांची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय. आपला संदेश लिखित अथवा तोंडी स्वरूपात पोहोचविला जातो. पोस्ट व तार, टेलिफोन, दूरदर्शन, रेडिओ, मोबाईल, इंटरनेट, वृत्तपत्रे, मासिके या सर्वांचा यामध्ये समावेश होतो. संदेशवहन कार्यात कृत्रिम उपग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे. ज्ञान व माहिती संदेशवहनाच्या विविध माध्यमातून लोकांना दिले जाते. करमणूक, शिक्षण, शेती, क्रीडा, उद्योग, व्यापार, वैद्यकीय, वाहतूक, हवामानाचा अंदाज इत्यादी राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षेत संदेशवहनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तृतीयक आर्थिक उत्पादित वस्तूंचा साठा
नियंत्रण व बाजारभाव ठरविण्यास संदेशवहनाचा फायदा होतो. तृतीयक आर्थिक क्रियेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. सेवा व्यवसायाला मागणी वाढली आहे. यामध्ये संदेशवहन हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. याशिवाय राजकीय सामाजिक जाणीव व जागृतीमध्ये संदेशवहनाची माध्यमे महत्त्वाचे कार्य करतात. प्रश्न क्रमांक 7 खालील माहिती नकाशात भरा व सूची द्या. सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा. 2 खंडादरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर. तर ही माहिती आपल्याला नकाशात भरायची आहे. तर एक आहे सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा कालवा, जो की आहे पनामा कालवा. तो या चिन्हाने आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग, जो की आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग, तो आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल. 3 भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, जे की आपल्याला गोलवर्तुळाने दाखवायचे आहे, ते आहे या ठिकाणी. 4 भारतातील एक महत्त्वाचे बंदर मुंबई, तर आपण स्टार या चिन्हाने या ठिकाणी दाखवूयात. प्रश्न क्रमांक 8 उतार्यावरील प्रश्न. उतारा आहे नियोजन म्हणजे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, उत्पन्न आणि रोजगार जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने आणि विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न केला जातो. टुरिझम नियोजन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही एक दीर्घकालीन आणि स्थिर प्रक्रिया आहे. समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असते. प्रक्रियेत त्यांचा सहभाग आवश्यक आहे. पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. गंतव्यस्थानाच्या शाश्वत विकासासाठी नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामास चालना देण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. तर यावरील प्रश्न आहे 1 पर्यटन क्षेत्राला नियोजनाची आवश्यकता का वाटते? तर याचं उत्तर आहे कारण याद्वारे निश्चित उद्दिष्टे साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. नियोजनामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. 2 नियोजनात समुदायांचे महत्त्व काय आहे? तर याचं उत्तर आहे समुदाय ही पर्यटनाची मूलभूत तत्त्वे आहेत. हे प्रामुख्याने स्थानिक समुदायांद्वारे दर्शविलेल्या स्वीकृतीच्या पातळीवर अवलंबून असतो. एकूण प्रक्रियेत समुदायांचा सहभाग आवश्यक आहे. 3 नियोजनाचे कोणतेही 2 फायदे सांगा. उत्तर मूलभूतपणे विविध प्रतिस्पर्ध्यांमधील उत्पादन, रोजगार जास्तीत जास्त वाढविण्यासाठी विविध क्षेत्रांची योग्य वाढ होण्याचे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मर्यादित स्त्रोत वाटप करण्याचा प्रयत्न करणे. 4 यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर कोणत्या घटकांचा परिणाम होतो? उत्तर पर्यटनाच्या विकासामुळे मुख्यतः पर्यावरणीय, सामाजिक, संस्कृती आणि इतर कोणत्याही गंतव्यस्थानी यजमान समुदायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हे परिणाम नकारात्मक तसेच सकारात्मक प्रभाव तयार करतात. 5 नियोजन हे दीर्घकालीन कार्य का असते? उत्तर एखाद्या प्रदेशाचा स्थानाचा विकास होण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची आवश्यकता असते. तरच निश्चित उद्दिष्ट
साध्य करता येतील आणि पर्यटन विकासाकडे लक्ष दिले जाऊ शकते. पर्यटकांसाठी गंतव्यस्थान तयार करणे, श्रेणी सुधारित करणे आणि सुधारणे ही दीर्घकालीन प्रक्रिया असते, म्हणून नियोजन हे सुद्धा दीर्घकालीन कार्य असते. प्रकरण क्रमांक 7 प्रदेश आणि प्रादेशिक विकास स्वाध्याय. यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1 अचूक गट ओळखा. 1 यामध्ये अ गट आहे सातपुडा, दख्खन, आल्प्स, रॉकीज. ब गट यवतमाळ, अमरावती, सोलापूर, बृहन्मुंबई. क गट थर, सहारा, हिमालय, गोबी. व ड गट आहे मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. तर यामध्ये योग्य गट असेल ड मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण. यामध्ये 2 अ गट आहे मैदाने, सरोवर, पर्वत, पठारे. ब वायुदाब, नद्या, तापमान, आर्द्रता. क विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने, पानझडी वने. व ड मासेमारी, लाकूडतोड, शेती, बेकरी. तर याचं योग्य उत्तर असेल, योग्य गट असेल क गट योग्य आहे. विषुववृत्तीय वने, काटेरी वने, सुंदरी वने व पानझडी वने. प्रश्न क्रमांक 2 फरक स्पष्ट करा. 1 कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे कार्यात्मक प्रदेश, औपचारिक प्रदेश. कार्यात्मक प्रदेश हे कार्याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांनी बांधलेले नसतात. औपचारिक प्रदेश हा एखाद्या विशिष्ट प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेशाच्या वैशिष्ट्याने निर्माण झालेला असतो. कार्यात्मक प्रदेश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकच एकक म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केला जातो. औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहात एक किंवा अनेक वैशिष्ट्ये समान असू शकतात. कार्यात्मक प्रदेशाची निर्मिती केवळ एका समान कार्याच्या आधारे होते. औपचारिक प्रदेशाच्या निर्मितीवेळेस भौगोलिक घटक, भाषा, आर्थिक क्रिया, विशिष्ट पीक उत्पादने, हवामान इत्यादी घटकांचा विचार केला जातो. कार्यात्मक प्रदेशात एकजिनसीपणा असत नाही. औपचारिक प्रदेशात एकजिनसीपणा असतो. कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदू भोवती केंद्रित असतात, जे विविध प्रणालीद्वारे इतर क्षेत्राशी जोडले जातात, जसे की वाहतूक, संदेशवहन. प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगळ्या सीमा असतात, ज्यामुळे प्रदेश ओळख होणे सोपे जाते. उदाहरणार्थ दूरदर्शन प्रसार केंद्र, दूध संकलन केंद्र, वायफाय इत्यादी. तर इकडे उदाहरणार्थ राज्य किंवा देश, युरोप, कॅनडा इत्यादी असू शकतो. 2 प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. प्राकृतिक प्रदेश, राजकीय प्रदेश. तर विशिष्ट अशा प्राकृतिक घटकातील समानतेमुळे निर्माण झालेल्या प्रदेशास प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात. तर राजकीय सीमा निश्चित केलेल्या प्रदेशास राजकीय प्रदेश असे म्हणतात. प्राकृतिक प्रदेशाचा विस्तार हा अनेक राजकीय प्रदेशात असू शकतो. राजकीय प्रदेशात अनेक प्राकृतिक प्रदेशांचा समावेश होऊ शकतो. प्राकृतिक प्रदेशाच्या निर्मितीस प्राकृतिक रचना, हवामान व इतर प्राकृतिक घटक कारणीभूत ठरतात. राजकीय प्रदेशाच्या निर्मितीस लोकांचा आर्थिक विकास, प्रशासन, भाषिकता, प्रांतवाद इत्यादी मानवी घटक हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात. प्राकृतिक प्रदेशाच्या सीमा या सुस्पष्ट नसतात, तर राजकीय प्रदेशाच्या सीमा सुस्पष्ट असतात. उदाहरणार्थ मोसमी हवामानाचा प्रदेश, सदाहरित वनांचा प्रदेश, सहारा वाळवंटी प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश इत्यादी. तर इकडे उदाहरणार्थ युरोप खंड, भारत देश, पुणे जिल्हा इत्यादी. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा.
एक प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. तर याचं उत्तर आहे प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा विकास म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा विकास होय. एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व सामान्य परिस्थितीत सुधारणा घडवून आणून लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवून सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियेस प्रादेशिक विकास असे म्हणतात. एखाद्या प्रदेशाचा विकासावर प्राकृतिक घटक, सामाजिक व सांस्कृतिक घटक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटक हे परिणाम करत असतात. तसेच प्रदेशाच्या विकासावर हवामान व प्राकृतिक रचना व नैसर्गिक साधनसंपत्तीचा परिणाम होत असतो. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा जवळचा संबंध आहे. प्रदेशाच्या विकासावर लोकांची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आवश्यक असतात. लोकांचे राहणीमान, रोजगार, दरडोई उत्पन्न इत्यादी घटकावरून प्रदेशाचा विकास समजून येतो. प्रादेशिक विकासावर भूमी उपयोजनाचाही परिणाम होतो. प्रादेशिक विकास अधिक असणाऱ्या प्रदेशात नागरी भूमी उपयोजन क्षेत्र अधिक आढळून येते, तर कमी प्रादेशिक विकासाच्या प्रदेशात ग्रामीण भूमी उपयोजनाची क्षेत्रे जास्त आढळतात. प्रदेशातील लोक तेथील जमिनीचा वापर कसा करतात त्यानुसार त्या प्रदेशाच्या विकासाचे भवितव्य ठरते. त्याचप्रमाणे प्रदेशात चालत असलेल्या आर्थिक क्रियांवरून देखील प्रादेशिक विकासाची कल्पना येते. सर्वसाधारणपणे तृतीयक आर्थिक क्रिया अधिक चालणाऱ्या प्रदेशाचा विकास अधिक झाला आहे असे म्हणता येते. प्रादेशिक विकास झालेल्या प्रदेशात पर्यावरणीय घटकांचाही विचार केला जातो. पर्यावरण व मानव यांची योग्य सांगड घालून विकास साधणे यावर अधिक भर दिला जात असतो. अशा प्रकारे प्रादेशिक विकासावर विविध घटकांचा परिणाम होत असतो. 2. प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण. तर याचं उत्तर आहे प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत असतात. सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात व नंतर हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधली जातात. असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात, जसे सामाजिक, आर्थिक इत्यादी घटक. या निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते व ठराविक विभागात विभागनीय निहाय गुंतवणूक केली जाते. या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. तसेच रस्ते, शाळा, कृषी सिंचन, उद्योग, गृह, वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादीच्या विकासासाठी आर्थिक मदत किंवा तरतूद केली जाते. आदिवासी प्राबल्य, पर्वतीय क्षेत्र, दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते. उद्योगांचे विकेंद्रीकरण हे धोरण देखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न क्रमांक 4. भौगोलिक कारणे लिहा. 1. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. तर याचं उत्तर आहे प्रादेशिक विकासावर प्राकृतिक रचनेचा परिणाम होत असतो. ज्या प्रदेशात नापीक मृदा असते, दुर्गम पर्वतीय भाग, वाळवंटी प्रदेश, घनदाट वने असतात, अशा प्रदेशामध्ये प्रादेशिक विकासावर मर्यादा येतात. मात्र ज्या प्रदेशात सुपीक मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता, लांब किनारी प्रदेश, नैसर्गिक बंदरे इत्यादी प्राकृतिक रचना आढळून येते, त्या भागाचा प्रादेशिक विकास हा अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. त्यामुळे दुर्गम पर्वतीय प्रदेशापेक्षा सुपीक मैदानी प्रदेशाचा प्रादेशिक विकास हा अधिक झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ, भारतातील हिमालयीन पर्वतीय क्षेत्रापेक्षा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील क्षेत्रांचा प्रादेशिक विकास अधिक झालेला दिसून येतो. 2. निरक्षरता, दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो.
तर याचं उत्तर आहे प्रादेशिक विकास मोजण्याची विविध मापदंड आहेत. त्या प्रदेशातील लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान, दारिद्र्याचे प्रमाण इत्यादीद्वारे विकास मोजला जातो. हे मापदंड लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली असतात. लोकसंख्येची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी प्रादेशिक विकासात महत्त्वाचे असतात. लोकसंख्येची गुणवत्ता वाढीसाठी लोकांच्या साक्षरतेचे व दारिद्र्याचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. ज्या प्रदेशात साक्षरतेचा दर अधिक असतो त्या प्रदेशातील मनुष्यबळाचा अधिक विकास झालेला आढळतो. विकसित मनुष्यबळामुळे आर्थिक विकासाचा दर वाढतो, त्यामुळे दारिद्र्याचे प्रमाणही कमी होते. मानवाच्या आर्थिक दारिद्र्याचे प्रमाण कमी झाल्याने मानवाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासास हातभार लागतो. त्याचा परिणाम प्रादेशिक विकास अधिक होण्यावर होत असतो. ज्या प्रदेशातील लोकांमध्ये निरक्षरता व दारिद्र्याचे प्रमाण अधिक असते त्या प्रदेशाचा विकास हा कमी झालेला आढळतो. त्यामुळे निरक्षरता व दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होताना दिसून येतो. 3. हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. तर याचं उत्तर आहे दुर्गम पर्वतीय प्रदेशामुळे दळणवळण साधनांचा कमी विकास होतो. यामुळे औद्योगिक विकासालाही मर्यादित स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे या प्रदेशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढते, दरडोई उत्पन्न कमी आढळते. तसेच पर्वतीय अपरिपक्व मृदा यामुळे शेतीचा कमी विकास, बर्फाच्छादित प्रदेश, प्रतिकूल हवामान यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचाही विकास कमी होतो. त्याचप्रमाणे सतत होणारे भूस्खलन, अतिवृष्टी, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती यामुळे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही. प्रश्न क्रमांक 5. सविस्तर उत्तरे लिहा. 1. प्रदेश कशाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे एखाद्या भूभागावर समान किंवा सारख्या भौगोलिक व सांस्कृतिक घटकांनी युक्त असलेल्या भागाला प्रदेश असे म्हणतात. प्रदेश ही एक व्यापक संकल्पना आहे. प्रदेश हा एक किंवा अनेक घटकांनी युक्त असतो. तसेच तो विशाल भौगोलिक प्रदेशाचा घटक असतो. प्रदेशाच्या भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक इत्यादी घटकात समानता असते. तसेच त्यांच्या समस्या ही समान असतात. प्रदेशाचे वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यावर आधारित असते. ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्राला प्रदेश म्हणतात. भौगोलिक अभ्यासात प्रदेश हा मूलभूत एकक असतो. प्रदेशामुळे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करता येते. एका प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात. एखादे क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते. 1. स्थान. प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते. हे स्थान वृत्तांनी दाखवता आले पाहिजे. 2. भौगोलिक विस्तार. एकसमानतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो. 3. सीमा. प्रदेशाला स्वतःची सीमा असते. या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. 4. उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे भूप्रदेश. वरील वैशिष्ट्य क्षेत्राला लागू होतात त्या क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात. 2. कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात? उदाहरणे द्या. तर याचं उत्तर आहे पृथ्वीवरील किंवा परिसरातील समान भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते. ती वैशिष्ट्य निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मितही असू शकतात. प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्य. 1. स्थान किंवा ठिकाण.
प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते व ते अक्षांश व रेखांश या वृत्तांनी दाखवता आले पाहिजे. उदाहरणार्थ मुंबई. 2. भौगोलिक विस्तार. एकसंगतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार अक्षवृत्तीय विस्तार आहे 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर. तसेच रेखावृत्तीय विस्तार आहे 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. 3. सीमा. प्रत्येक प्रदेशाला स्वतःची सीमा असते व त्या सीमेच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या सीमा पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश इत्यादी. 4. श्रेणीबद्ध उतरंड. समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते. उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश, महाराष्ट्र व महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण, मराठवाडा विभाग इत्यादी. प्रदेशाचे वर्गीकरण. प्रदेशाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते. 1. प्राकृतिक गुणधर्मानुसार, जसे की पर्वतीय प्रदेश, वनप्रदेश, मृदा प्रदेश, हवामान प्रदेश इत्यादी. 2. आर्थिक गुणधर्मानुसार, जसे की विकसित प्रदेश, अविकसित प्रदेश, औद्योगिक प्रदेश इत्यादी. 3. सामाजिक गुणधर्मानुसार, जसे कमी साक्षर, जास्त साक्षर, स्थलांतरित प्रदेश इत्यादी. 4. सांस्कृतिक गुणधर्मानुसार, जसे आदिवासींचा प्रदेश, कोळी समाजाचा प्रदेश इत्यादी. प्रदेशाचे प्रकार. प्रदेशाचे औपचारिक प्रदेश व कार्यात्मक प्रदेश असे 2 प्रमुख प्रकार पडतात. त्यामध्ये औपचारिक प्रदेश एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय. औपचारिक प्रदेशाची 1 किंवा 2 समान वैशिष्ट्य, प्रमुख घटक, समान उंची, समान भूरूपे, समान पीक प्रदेश इत्यादी घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतात. पर्वतीय प्रदेश, मृदा प्रदेश, वनप्रदेश इत्यादी औपचारिक प्रदेशाची उदाहरणे आहेत. ब. कार्यात्मक प्रदेश. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश. कार्यात्मक प्रदेश एकजिनसी असेल असे नाही. यामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटकांची सरमिसळ असते. दळणवळण, वाहतूक, शहरी ग्रामीण संबंध, शहरे उपनगरे अशा परस्पर सहकार्याने कार्यरत असतात. तसेच कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारे प्रदेश असतात. वरील प्रदेशाची विविध वैशिष्ट्ये उदाहरणे आहेत. 3. दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही, स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व सामान्य परिस्थितीत सुधारणा घडवून आणून लोकांच्या राहणीमानाचा दर्जात वाढ करून सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियास प्रादेशिक विकास असे म्हणतात. विकास ही एक सापेक्ष संज्ञा आहे. विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड किंवा मानक आहेत. विविध क्रिया आधारे त्या क्षेत्रातील उत्पन्न, लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता, शिक्षण, आयुर्मान, दारिद्र्याचे प्रमाण इत्यादी हे विकासाची विविध मानके किंवा मापदंड आहे. परंतु विकासाचा कोणताही एक मापदंड किंवा मानक एखाद्या क्षेत्राचा विकास ठरवणारा एकमात्र घटक असू शकत नाही. एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबींचा झालेला विकास लक्षात घेऊन त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास किती झाला आहे हे सांगता येते. दरडोई उत्पन्न हे विकासाचे एक मानक आहे, मात्र ते त्या प्रदेशाचा संपूर्ण विकासाचे निर्देशक नाही. कारण
दरडोई उत्पन्न अधिक असले तरी त्या प्रदेशाचा केवळ आर्थिक विकास झाला असे म्हणता येईल. मात्र त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय या सर्व घटकांचा समतोल असा विकास होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे केवळ दरडोई उत्पन्न अधिक असले म्हणजे त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, विकसित राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न हे अधिक आहे, त्यावरून त्या राष्ट्रांचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येत नाही. कारण त्या राष्ट्रामध्ये देखील पर्यावरणीय, धार्मिक व सांस्कृतिक समस्या या अस्तित्वात आहेत. म्हणजेच सर्वांगीण विकास होण्यासाठी केवळ दरडोई उत्पन्नात वाढ होऊन चालणार नाही, तर त्या प्रदेशाच्या सर्वांगीण घटकांचा देखील विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे एकमात्र निर्देशक नाही. प्रकरण क्रमांक 8. भूगोल, स्वरूप व व्याप्ती. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. अचूक गट ओळखा. तर यामध्ये 1 आहे अ गटमध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जैवभूगोल, ऐतिहासिक भूगोल. ब गट नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS किंवा GPS. क गट आहे पर्यटन, वनसंवर्धन, वन्यप्राणी संवर्धन, संस्कृती संवर्धन. व ड गट आहे राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल. तर याच्यातील योग्य गट असेल ब नकाशाशास्त्र, सर्वेक्षण, माहिती संकलन, GIS, GPS. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. 1. मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखांशी निगडीत आहे. उत्तर. मानवी भूगोलात मानव आणि त्याचे पर्यावरणाशी असणारे संबंध आणि जगातील मानवाच्या सामाजिक व पर्यावरण विषयासंदर्भातील विविध गुणधर्मांच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे मानवी जीवनाशी निगडीत असणारी विविध सामाजिक शास्त्रे जसे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास इत्यादी विषयाशी मानवी भूगोलाचा जवळचा संबंध येतो. मानवाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांशी निगडीत असणाऱ्या नैसर्गिक शास्त्रे यामध्ये भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, मृदाशास्त्र इत्यादी शास्त्र यांचाही संबंध मानवी भूगोलाशी येतो. या दोन्ही शास्त्रातील विविध शाखांचा काही मर्यादित स्वरूपात मानवी भूगोलात अभ्यास केला जातो. त्यामुळे मानवी भूगोलाचे स्वरूप विविध शाखांशी निगडीत आहे. 2. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. तर याचं उत्तर असे देता येईल. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. हे प्राकृतिक किंवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसून गतिशील आहेत. काळानुसार ते बदलतात. उदाहरणार्थ, जगाची लोकसंख्या, विविध प्राकृतिक भूरूपांचे आकार हे कालानुसार बदलत असतात. अशा विविध घटकांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास भूगोल अभ्यासक करतात. भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास होय. भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काळानुसार भूगोल अभ्यासाचा विषय बदलतो आणि या बदललेल्या विषयामुळे भूगोलाचे स्वरूप हे गतिशील आहे. 3. भूगोल विषयाचे स्वरूप द्वैतवादी आहे. तर याचं उत्तर आहे भूगोलाचे स्वरूप हे व्यापक असे आहे. कालावधीनुसार भूगोलाच्या स्वरूपात परिवर्तन होत गेले. भूगोलाची व्याप्ती जशी वाढली तसे भूगोलातील अभ्यासाचे स्वरूप बदलले. यातून अनेक नवनवीन विचार उदयास आले.
यामध्ये काही विरोधाभासी दृष्टिकोन निर्माण झाले. यामध्ये मानव श्रेष्ठ की निसर्ग श्रेष्ठ, तसेच प्रदेशाचा अभ्यास करावा ही प्रदेशातील विविध विभागांचा अभ्यास करावा हा विरोधाभास निर्माण झाला. या विरोधाभासालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. यातून परस्पर विरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन निर्माण झाले, यांनाच द्वैतवादी असे म्हणतात. उदाहरणार्थ निसर्गवाद, प्राकृतिकवाद, संभाव्यवाद, मानवतावाद. यामुळे भूगोलाचे स्वरूप हे द्वैतवादी बनले. या दोन्ही वादामुळे भूगोलाच्या विकासास मदत झाली. प्रामुख्याने हे वाद भूगोलातील अभ्यासाचे विषय, त्यांच्या अध्यापन पद्धती आणि भूगोलाच्या अभ्यासाच्या केंद्रबिंदू यांच्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. 1. प्राकृतिक भूगोल विज्ञानाच्या विविध शाखांमधील संबंध. उत्तर: भूगोल हा एक वेगळा स्वतंत्र विषय असला तरी भूगोलाचा नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि सामाजिक शास्त्राशी संबंध येतो. प्राकृतिक भूगोलाचा विविध विज्ञानाच्या शाखांशी खालीलप्रमाणे संबंध येतो. 1. भूगर्भशास्त्र. पृथ्वीचे अंतरंग, भूगर्भाची रचना, भूहालचाली, लाव्हारस, खडकांची अंतर्गत रचना इत्यादी घटकांचा चिकित्सक अभ्यास हा भूगर्भशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे तो भूगोलातही काही मर्यादित प्रमाणात केला जातो. त्यामुळे भूगर्भशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध येतो. 2. भूरूपशास्त्र. यामध्ये पृथ्वीवरील विविध भूरूपांचा अभ्यास केला जातो. भूगोलातही विविध अंतर्गत हालचालीमुळे निर्माण होणारी भूरूपे व बाह्य कारणामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ गटपर्वत, वलीपर्वत व नदी, हिमनदीचे व वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. यामुळे भूरूपशास्त्राचा व भूगोलाचा संबंध हा खूपच जवळचा आहे हे दिसून येते. 3. हवामानशास्त्र. हवामानशास्त्रात हवामानाचे विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातही हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पृथ्वीवरील कटिबंध, वारे, पर्जन्य, आर्द्रता, तापमान इत्यादी घटकांचा प्रदेशामधील वनस्पती, प्राणी व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो. यामुळे हवामानशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 4. जीवशास्त्र. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या प्रमुख 2 शाखा आहेत. यामध्ये विविध सजीवांची रचना तसेच विविध प्राण्यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूतलावर आढळून येणाऱ्या विविध वनस्पतींचा अभ्यास हा वनस्पतीशास्त्रामध्ये केला जातो. भूगोलामध्ये देखील नैसर्गिक प्रदेश व त्या प्रदेशात आढळून येणाऱ्या विविध वनस्पती, प्राणी, जीवन यांच्यावर होणाऱ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास केला जातो. विविध प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या प्राण्यांच्या जाती, वर्गीकरण, शारीरिक वैशिष्ट्ये, त्यांचे मानवी जीवनातील उपयोग यांचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोल व जीवशास्त्राचा संबंध हा येतो. 5. मृदाशास्त्र. मृदाशास्त्रामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक इत्यादीचा सखोल अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये देखील मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे विविध घटक, खडक, विदारण प्रक्रिया, हवामानाचा मृदा निर्मितीवर होणारा परिणाम, मृदेचे विविध प्रकार, मृदेची रचना, मृदेचा पोत, सुपीकता, विविध मृदेमध्ये घेतली जाणारी पिके इत्यादीचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. 6. रसायनशास्त्र. रसायनशास्त्र व भूगोल यांचाही जवळचा संबंध आहे. रासायनिक विदारण, रूपांतरित खडकाची निर्मिती, आम्लपर्जन्य, प्रदूषण, असेंद्रिय सेंद्रिय खते, हवेचे घटक, सागराची क्षारता इत्यादी घटकांचा अभ्यास करताना भूगोलाचा व रसायनशास्त्राचा संबंध येतो. 7. पदार्थविज्ञान. तापमान, आर्द्रता, वायुदाब इत्यादी गोष्टी व त्यांचे मोजमाप यांचा संबंध पदार्थविज्ञानाशी आहे.
तापमापक, वायुदाब, आर्द्रता मापक, पर्जन्यमापक इत्यादी यंत्राचे कार्य, रचना या गोष्टी पदार्थविज्ञानात सविस्तर अभ्यासल्या जातात. तर या मापकांचा वापर भूगोलात विविध हवेच्या घटकांचे मापन करण्यासाठी केला जातो. 8. खगोलशास्त्र. आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, उल्कापिंड, धूमकेतू इत्यादी घटकांचे अध्ययन खगोलशास्त्रात केले जाते. तसेच ते भूगोलामध्ये देखील या घटकांचे अध्ययन हे केले जाते. 9. सागरशास्त्र. सागराची रचना, सागरातील प्रवाह, क्षारता, सागराचे हवामानावर होणारे विविध परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्राप्रमाणे भूगोलात देखील केला जातो. त्यामुळे सागरशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध प्रस्थापित होतो. 10. गणित आणि संख्याशास्त्र. भूगोलातील अक्षांश, रेखांश, वृत्तजाळी सर्वेक्षण, नकाशे व आकृत्या काढण्यासाठी गणितीय तंत्रांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातील सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विविध सांख्यिकीय तंत्रे आणि गृहीतकांच्या चाचण्या भूगोलात वापरल्या जातात. यामुळे भूगोलाचा गणित व संख्याशास्त्राशी संबंध येतो. याचप्रमाणे संगणकशास्त्राचाही आपत्ती व्यवस्थापन व आपत्तीचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जातो. अशा प्रकारे भूगोलाचा विविध विज्ञानाच्या शाखांशी संबंध येतो. 2. भूगोलाच्या शाखा. तर याचं उत्तर आहे भूगोलामध्ये प्राकृतिक घटक व मानव यांचा परस्परांशी असलेला संबंध अभ्यासला जातो. पृथ्वीवरील प्राकृतिक घटकात विविधता आढळते. या विविधतेचा परिणाम मानवाच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक इत्यादी घटकांवर होत असतो. त्यामुळे भूगोलात प्राकृतिक घटकाबरोबरच मानवी घटकांचाही अभ्यास केला जातो. यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा 2 शाखा निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर प्रात्यक्षिक भूगोल याही शाखेचा समावेश भूगोलात होतो. भूगोलाच्या शाखा. यामध्ये भूगोलाच्या प्रमुख 3 शाखा आहेत: प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रात्यक्षिक भूगोल. तर प्राकृतिक भूगोलमध्ये आहेत हवामान भूगोल, मृदा भूगोल, खगोलीय भूगोल, भूरचना भूगोल, सागरी भूगोल, भूगर्भशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र. मानवी भूगोलच्या 2 उपशाखा आहेत: आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल. तर आर्थिक भूगोलमध्ये आहेत कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, वाहतूक भूगोल, विपणन भूगोल, वैद्यकीय भूगोल, पर्यटन भूगोल, सैनिकी भूगोल. तर सामाजिक भूगोलमध्ये आहे सांस्कृतिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहती भूगोल, राजकीय भूगोल. 3. भूगोलातील आधुनिक कल. तर याचं उत्तर असे देता येईल: भूगोलाचे स्वरूप गतिमान असल्यामुळे दिवसेंदिवस भूगोलाची व्याप्ती वाढत आहे. नवीन अनेक घटकांची भर या विषयात पडत आहे. दृकश्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत समृद्ध झाले आहेत. तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर यामुळे माहितीचे संकलन, विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली आणि जागतिक स्थान निश्चिती प्रणाली अनिवार्य आहे. यासाठी संगणक ज्ञानाचे भूगोल अभ्यासकास आवश्यक कौशल्य असणे गरजेचे आहे. ॲपचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात वाढला आहे. याचे ज्ञान भूगोल अभ्यासकाला असणे गरजेचे आहे. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रतिकृती व संगणकीय प्रतिकृतीद्वारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी, घनता, भूमी उपयोजन इत्यादीचे अंदाज वर्तवले जातात. त्यामुळे याचे ज्ञान असणे ही आधुनिक काळाची गरज आहे. प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांच्याही ज्ञानाची गरज निर्माण झाली आहे. याचा उपयोग भौगोलिक पर्यावरणातील अनेक घटकांचे मोजमाप करण्यासाठी उपयोग होत असते. त्याचप्रमाणे आधुनिक काळात आपले भवितव्य घडवण्यासाठी
भूगोलामध्ये अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात भूगोल अभ्यासाचे महत्त्व, याशिवाय विविध हार्ड स्किल व सॉफ्ट स्किल्स यांच्यासह विविध योजनातून या विषयात आधुनिक काळात भवितव्य घडवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तकलेखन, आशयलेखन, नकाशे निर्मिती, नागरी प्रशासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रात भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. 4. भूगोल अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. तर याचं उत्तर आहे, भूगोल या मूळ ज्ञानशाखेचे स्वरूप बदलत असून ते आता अधिकाधिक उपयोजित भूगोल ज्ञानशाखा म्हणून उदयास येत आहे. उपयोजित भूगोलामध्ये भूगोलातील अभ्यासविषयाच्या सर्व घटकांचा भविष्यकालीन उपयोग करणे आणि अंदाज वर्तवणे याकडे कल वाढत आहे. या सर्वांचा एक परिणाम म्हणून आता उपयोजित भूगोल आणि एक नवी ज्ञानशाखा वेगाने विकसित होत आहे. या ज्ञानशाखेत गणितीय प्रतिकृती, संगणकीय प्रतिकृती यांचा वापर करून तसेच प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर करून हवेची स्थिती, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील बदल, प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण, आकारांची भविष्यकालीन निर्मिती या प्राकृतिक भूगोलविषयक घटकात विशेषत्वाने वापर केला गेला आहे. अशाच प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यकालीन लोकसंख्या वृद्धी आणि घनता, भूमी उपयोजन, शेती करण्याचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, लोकसंख्येचे प्रारूप, औद्योगिकीकरण, शहरीकरण, झोपडपट्ट्यांचे व्यवस्थापन अशा विविध मानवी भूगोल अभ्यास विषयातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळेच भूगोल विषयातील मूलभूत घटकांच्या सखोल ज्ञानासह काही कौशल्य आत्मक ज्ञानही आत्मसात केल्यास त्याच्या संयोजनातून भविष्यकालीन रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अनेकविध संधींचा खजिना भूगोल विषयाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4. सविस्तर उत्तरे लिहा. 1. दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: भूगोलाचा उपयोग आपल्या जीवनात सातत्याने होत असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भूगोलाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंध येत असतो. सूर्योदय, किमान, कमाल तापमान, दिवस-रात्र, महिने, ऋतू, हंगाम इत्यादी घटकांचा प्रत्यक्षरित्या मानवी जीवनाशी संबंध येतो. घरातील साधे उदाहरण म्हणजेच विजेची बटन दाबतो त्यावेळी असा प्रश्न पडतो की ही वीज कोणत्या ठिकाणापासून येते, त्या ठिकाणाचे नाव काय, त्या धरणाचे नाव काय, त्या ठिकाणी भूपृष्ठ रचना कशी आहे, धरण किती TMCचे आहे, धरणातील जलाशयाचे नाव काय, धरणाजवळ पर्जन्यमानाचे किती प्रमाण आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे भूगोल विषयात मिळतात. घरातूनच भूगोल विषयाची सुरुवात होत असते. आजच्या आधुनिक जगात वर्तमानपत्रे, विविध दूरदर्शन वाहिनी व समूह संपर्क माध्यमे इत्यादीद्वारे मानवाला दैनंदिन भौगोलिक घटनांची माहिती मिळत असते. प्रत्येक मानवाचे संपूर्ण दैनंदिन व्यवहार हे भूगोलाने वेढलेले असतात. माझ्या जीवनाच्या कोणत्याही व्यवहाराशी भौगोलिक घटनांचा संबंध येता कामा नये असे म्हणणाऱ्या व्यक्तीला या जगात कुठेच स्थान नसेल. मानवाचे सर्व जीवनच भूगोलाने व्यापलेले आहे हे खालीलप्रमाणे सांगता येईल. मानवाच्या मूलभूत गरजांची पूर्ती. मानव आपल्या दैनंदिन अन्न, वस्त्र, निवारा या गरजांच्या पूर्तीसाठी भूगोलावर अवलंबून असतो. मानवाच्या प्राथमिक गरजेचे स्वरूप वेगळे असले तरी मूलभूत गरजा मात्र त्याच आहेत. प्रत्येक प्रदेशातील पिकांवर तेथील मृदा, हवामान, पर्जन्य, तापमान इत्यादी भौगोलिक घटकांचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, भारतात किनारपट्टी भागात तांदळाचे उत्पादन अधिक आहे तर गंगेच्या व यमुना नदीच्या सुपीक
मैदानी प्रदेशात गव्हाचे उत्पादन अधिक आहे. तसेच कोकणात अधिक पर्जन्यामुळे उताराची घरे आढळतात, तर थंड हवामानाच्या प्रदेशात लोकरी कपड्यांचा वापर केला जातो. 2. भूगोल व दैनंदिन व्यापार. दैनंदिन व्यापार करताना कोणत्या प्रदेशात कोणती उत्पन्ने घेतली जातात, तसेच कोणत्या प्रदेशात बाजारपेठा उपलब्ध आहेत, याचे भौगोलिक ज्ञान मानवास आपला दैनंदिन व्यापार करताना असणे गरजेचे असते. 3. वाहतूक. प्रदेशातील भौगोलिक परिस्थितीनुसार वाहतुकीचा विकास झालेला आढळतो. नद्या, सागरी किनारे असणाऱ्या भागात जलवाहतुकीचा वापर केला जातो, तर मैदानी व पठारी प्रदेशात भूमार्गाचा वापर केला जातो. 4. दैनंदिन उद्योग, रोजगार व भूगोल. प्रदेशातील खनिज संपत्ती, जलस्रोत, हवामान, वाहतूक इत्यादी घटकांचा परिणाम उद्योगाच्या स्थापनेवर होतो. त्यामुळे ज्या प्रदेशात हे भौगोलिक घटक अनुकूल असतात तेथे उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण होते व त्या भागात रोजगाराच्या संधी मिळतात. त्यामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनातील उद्योग व रोजगार यामध्येही भौगोलिक घटकांचा उपयोग होत असतो. 5. मानवाचे आरोग्य. ऋतू, हवामान, पर्जन्य इत्यादी भौगोलिक घटकांचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. ऋतुमानानुसार होणारे विविध आजार व त्या संदर्भात घ्यावयाची काळजी यासाठी ऋतूनुसार होणारे हवामानातील बदल, पर्जन्य, तापमान, हवेची स्थिती इत्यादी या बदलचे ज्ञान मानवास दैनंदिन जीवनात असणे गरजेचे असते. 6. आपत्ती व्यवस्थापन. दैनंदिन जीवन जगत असताना मानवास निसर्गातून निर्माण होणाऱ्या विविध आपत्तीबद्दल ज्ञान असणे गरजेचे असते. अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती, उदाहरणार्थ भूकंप, त्सुनामी, वादळे इत्यादीबद्दलचे ज्ञान असल्यास अशा आपत्तीच्या वेळेस तो काळजी घेऊ शकतो व त्या आपत्तीचा पूर्व अंदाज घेऊन जीवित व वित्तहानी कमी करू शकतो. 7. प्रदूषण. दैनंदिन जीवनात प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या व त्या समस्याबद्दलची माहिती, प्रदूषण निर्माण करणारी कारके, त्यांचा होणारा परिणाम व उपाय याबद्दल भौगोलिक ज्ञान असणे गरजेचे आहे. 8. संरक्षण व भूगोल. युद्धजन्य परिस्थितीत सैनिकी अधिकाऱ्यांना भूपृष्ठ रचना, नदी प्रणाली, हवामान, विविध प्राकृतिक नकाशा, दिशा, हवेची स्थिती इत्यादी भौगोलिक घटकांचे ज्ञान उपयोगी पडत असते. अशा प्रकारे मानवाच्या दैनंदिन जीवनात भूगोलाचे ज्ञान हे उपयोगी पडत असते. त्यामुळे मानवाचे संपूर्ण जीवन हे भूगोलमय आहे. 2. भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, भूगोल हा एक वेगळा स्वतंत्र विषय असला तरी भूगोलाचा नैसर्गिक किंवा प्राकृतिक आणि सामाजिक शास्त्राशी संबंध येतो. या शास्त्राचे संबंध येऊन भूगोलाच्या अनेक शाखा विकसित झालेल्या आहेत. यामुळे भूगोल हा एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. भूगोलाचा नैसर्गिक व सामाजिक शास्त्रातील विविध विषयाशी खालीलप्रमाणे संबंध येतो. प्राकृतिक भूगोल व प्राकृतिक शास्त्र व भूगोल यांच्यातील संबंध. प्राकृतिक भूगोलाचा विविध ज्ञानाच्या शाखांशी खालीलप्रमाणे संबंध येतो. त्यामध्ये आहे 1. भूगर्भशास्त्र. पृथ्वीचे अंतरंग, भूगर्भाची रचना, भूहालचाली, लाव्हारस, खडकांची अंतर्गत रचना इत्यादी घटकांचा चिकित्सक अभ्यास हा भूगर्भशास्त्रात केला जातो. त्याचप्रमाणे तो भूगोलातही काही मर्यादित प्रमाणात केला जातो. त्यामुळे भूगर्भशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध येतो. 2. भूरूपशास्त्र. यामध्ये पृथ्वीवरील विविध भूरूपांचा अभ्यास केला जातो. भूगोलातही विविध अंतर्गत भूहालचालीमुळे निर्माण होणारी भूरूपे व बाह्यकारणामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ गटपर्वत, वलीपर्वत व नदी, हिमनदीचे व वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे यांचा अभ्यास भूगोलात केला जातो. यामुळे भूरूपशास्त्राचा व भूगोलाचा संबंध हा खूपच जवळचा आहे हे दिसून येते. 3. हवामानशास्त्र. हवामानशास्त्रात हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातही हवामानाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ पृथ्वीवरील कटिबंध, वारे, पर्जन्य, आर्द्रता, तापमान इत्यादी घटकांचा प्रदेशामधील वनस्पती, प्राणी व मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो.
यामुळे हवामानशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 4. जीवशास्त्र. जीवशास्त्रातील प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या प्रमुख 2 शाखा आहेत. यामध्ये विविध सजीवांची रचना तसेच विविध प्राण्यांचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे भूतलावर आढळून येणाऱ्या विविध वनस्पतींचा, विविध प्रदेशामध्ये आढळून येणाऱ्या प्राण्यांच्या जाती, वर्गीकरण, शारीरिक वैशिष्ट्य, त्यांचे मानवी जीवनातील उपयोग यांचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करत असताना भूगोल व जीवशास्त्राचा संबंध हा येतो. 5. मृदाशास्त्र. मृदाशास्त्रामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक इत्यादीचा सखोल अभ्यास केला जातो. भूगोलामध्ये देखील मृदा निर्मितीची प्रक्रिया, मृदेवर परिणाम करणारे घटक, विविध घटक, खडक, विदारण प्रक्रिया, हवामानाचा मृदा निर्मितीवर होणारा परिणाम, मृदेचे विविध प्रकार, मृदेची रचना, मृदेचा पोत, सुपीकता, विविध मृदेमध्ये घेतली जाणारी पिके इत्यादीचा अभ्यास देखील भूगोलामध्ये केला जातो. 6. रसायनशास्त्र. रसायनशास्त्र व भूगोल यांचाही जवळचा संबंध आहे. रासायनिक विदारण, रूपांतरित खडकाची निर्मिती, आम्लपर्जन्य, प्रदूषण, सेंद्रिय असेंद्रिय खते, हवेचे घटक, सागराची क्षमता, सागराची क्षारता इत्यादी घटकांचा अभ्यास करताना भूगोलाचा व रसायनशास्त्राचा संबंध येतो. 7. पदार्थविज्ञान. तापमापक, वायुदाब, आर्द्रता मापक, पर्जन्यमापक इत्यादी यंत्राचे कार्य, रचना या गोष्टी पदार्थविज्ञानात सविस्तर अभ्यासल्या जातात. तर या मापकांचा वापर भूगोलात विविध हवेच्या घटकांचे मापन करण्यासाठी केला जातो. 8. खगोलशास्त्र. आकाशगंगा, सूर्यमाला, ग्रह, उपग्रह, उल्कापिंड, धूमकेतू इत्यादी घटकांचे अध्ययन खगोलशास्त्रात केले जाते. तसेच भूगोलामध्ये देखील या घटकांचे अध्ययन हे केले जाते. 9. सागरशास्त्र. सागराची रचना, सागरातील प्रवाह, क्षारता, सागराचे हवामानानुसार होणारे विविध परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास हा सागरशास्त्राप्रमाणे भूगोलात देखील केला जातो. त्यामुळे सागरशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध प्रस्थापित होतो. 10. गणित आणि संख्याशास्त्र. भूगोलातील अक्षांश, रेखांश, वृत्तजाळी, सर्वेक्षण, नकाशे व आकृत्या काढण्यासाठी गणितीय तंत्राचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे भूगोलातील सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करण्यासाठी विविध सांख्यिकीय तंत्रे आणि गृहीतकांच्या चाचण्या भूगोलात वापरल्या जातात. यामुळे भूगोलाचा गणित व संख्याशास्त्राशी संबंध येतो. ब. सामाजिक शास्त्र व भूगोल यांच्यामधील संबंध. भूगोलामध्ये प्राकृतिक घटक याप्रमाणेच मानवाचाही अभ्यास केला जातो. मानव हा समाजशील असल्याने मानवाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांचा अभ्यास भूगोलात केला जातो. त्यामुळे भूगोलाचा सामाजिक शास्त्राशी जवळचा संबंध येतो. तो पुढीलप्रमाणे. 1. भूगोल व इतिहास संबंध. इतिहासामध्ये मानवाच्या ऐतिहासिक घटनांचा, त्याच्या विविध संस्कृतीचा, मानवाच्या विविध कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विकासाचा अभ्यास केला जातो. तर तो करत असताना त्या कालखंडात त्या प्रदेशातील विविध विकासावर तेथील भौगोलिक घटकांचा होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला जातो. या भौगोलिक घटकांचा अभ्यास भूगोलातही केला जात असल्यामुळे भूगोल व इतिहास यांचा जवळचा संबंध दिसून येतो. प्रत्येक ठिकाणचा इतिहास घडवण्यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरते. 2. भूगोल व राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये प्रदेशामधील राजकीय घटकांचा अभ्यास केला जातो. तर भूगोलात त्या प्रदेशातील राजकीय परिस्थिती का निर्माण झाली, त्यासाठी कोणते भौगोलिक घटक कारणीभूत ठरतात यांचा अभ्यास केला जातो. 3. भूगोल व अर्थशास्त्र. अर्थशास्त्र विविध आर्थिक सिद्धांत, आर्थिक नीती यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर भूगोलात मानवाच्या आर्थिक क्रिया, मानवाची आर्थिक प्रगती या घटकांवर
परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे भूगोल व अर्थशास्त्राचा जवळचा संबंध येऊन भूगोलात आर्थिक भूगोल ही स्वतंत्र शाखाच निर्माण झाली आहे. 4. समाजशास्त्र व भूगोल. समाजशास्त्रात मानवी समूह, गट, समाजरचना, रूढी परंपरा, कुटुंब पद्धती, लोककला, धर्म इत्यादींचा अभ्यास केला जातो. तर भूगोलामध्ये एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करताना तेथील मानवी जीवन, तेथील आदिवासी जमाती, त्यांची लोकसंख्या, तेथील चालीरीती, रूढी परंपरा यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र व भूगोल यांचा जवळचा संबंध दिसून येतो. 5. लोकसंख्याशास्त्र व भूगोल. लोकसंख्याशास्त्राप्रमाणे भूगोलातील लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. भूगोलात लोकसंख्येतील कालखंडानुसार व प्रदेशानुसार होणारे बदल, लोकसंख्येची रचना, लोकसंख्येवर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे लोकसंख्याशास्त्र व भूगोल यांचे अतूट नाते दिसून येते. 3. भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. तर याचं उत्तर आहे, भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात कालखंडानुसार विविधता आढळते. त्यामुळे कालावधीनुसार भूगोलाभ्यासाचे स्वरूपही बदलत गेलेले दिसते. वेळोवेळी भूगोलाच्या स्वरूपात बदल झालेले दिसून येतात. ते खालीलप्रमाणे आहेत. 1. वर्णनात्मक. भूगोलाच्या विविध व्याख्यांचा विचार केल्यास भूगोलाचे स्वरूप टप्प्याटप्प्याने बदलत गेलेले आढळते. सुरुवातीच्या काळात भूगोलाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते. या काळात अनेक भूगोलतज्ञांनी प्रवास करून जे जे दिसले त्याचे वर्णन नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न केला. या वर्णनामुळे अनेक भौगोलिक प्रदेशांची माहिती मिळाली. याच काळात अनेक भौगोलिक प्रवास वर्णने निर्माण झाली. 2. वितरणात्मक व वर्गीकरणात्मक. भूगोलाची प्राथमिक अवस्था वर्णनात्मक होती. दुसरी भूगोलाची अवस्था म्हणजे वितरणात्मक होय. वर्णनांच्या माहितीवरून अनेक ठिकाणांची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे समान गुणधर्म असणारी माहिती एकत्रित करण्यात आली व त्यांचे वर्गीकरण करण्यात आले, ज्यामुळे भौगोलिक माहितीमध्ये सुसूत्रता आली. उदाहरणार्थ, आशिया खंडातील विविध देशांची माहिती ही आशिया खंडांतर्गत वर्गीकृत करण्यात आली. 3. कार्यकारण भावात्मक. वितरणात्मक भूगोलाच्या स्वरूपावरून कार्यकारण भावात्मक स्वरूप भूगोलाला प्राप्त झाले. कार्यकारण भाव हा शास्त्रीय विषयांना लागू पडतो. भूगोलामध्ये एखाद्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली असेल तर तिथेच तशीच परिस्थिती का निर्माण झाली याची कारणे कार्यकारण भावामुळे शोधली जाऊ लागली. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेशात तांदळाचे उत्पादन अधिक असेल तर ते तेथेच का अधिक आहे या मागील कारणांचा शोध घेण्यास भूगोलामध्ये सुरुवात झाली. 4. गतिशीलता. परिवर्तन हे अटळ असते. परिवर्तनामुळे पृथ्वीवरील भूरूपे, त्यांचे आकार, प्राकृतिक परिस्थिती व मानवी घटकामध्ये बदल होत असतात. अशा बदलांचा संबंध कालमानाशी असल्याने भूगोलाभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते. अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास. यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनले. 5. द्वैतवादी. भूगोलामध्ये कालखंडानुसार विविध अभ्यास पद्धती व अभ्यासाचे विषय बदलत गेले. काही भूगोलतज्ञांनी निसर्ग श्रेष्ठ मानून नैसर्गिक घटकांच्या अभ्यासाला महत्त्व दिले, तर काहींनी मानव श्रेष्ठ मानून मानवी घटकांच्या अभ्यासाला महत्त्व दिले. यातून भूगोल अभ्यासामध्ये विभिन्न विरोधाभासी दृष्टिकोनाची निर्मिती झाली. यालाच भूगोलामधील द्वैतवाद म्हणतात. त्यामुळे भूगोलाच्या प्राकृतिक व मानवी शाखांचा विकासाला हातभार लागला. 6. सांख्यिकीय माहिती. आधुनिक काळात भूगोलाचे स्वरूप हे सांख्यिकीय माहितीवर आधारित बदललेले आहे. प्राकृतिक व मानवी घटकांमध्ये सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रह, GPS, GIS इत्यादी साधनांद्वारे प्राप्त होणाऱ्या सांख्यिकीय माहितीचे प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणालीद्वारे विश्लेषण करून त्याचा वापर भौगोलिक पर्यावरणातील अनेक घटकांचे मोजमाप करून भविष्यातील अंदाज वर्तवण्यासाठी व नियोजन करण्यासाठी केला जातो.
अशा प्रकारे भूगोलाचे स्वरूप प्राचीन कालखंडापासून आधुनिक काळापर्यंत बदलताना दिसते आहे. प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा. यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर यामध्ये प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या भूगोलाच्या शाखेस प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. तर मानव व त्याच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास करणाऱ्या भूगोलाच्या शाखेस मानवी भूगोल असे म्हणतात. भूरूपे, जलप्रणाली, भूस्वरूप, रचना, हवामान, पर्जन्य, सागरतळ रचना, आकाशगंगा, ग्रह, तारे इत्यादी प्राकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो प्राकृतिक भूगोलामध्ये. तर मानवी भूगोलामध्ये मानव, मानवाच्या विविध आर्थिक क्रिया, मानवाची सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती, लोकसंख्या, तिची रचना इत्यादी घटकांचा अभ्यास हा केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये प्राकृतिक घटकाचा अभ्यास करताना नैसर्गिक शास्त्राप्रमाणे नियम लावता येतात व येणाऱ्या निष्कर्षाचे सामान्यीकरण करता येते. उदाहरणार्थ, जसजसे समुद्र सपाटीपासून उंच जावे तसतसे हवेचा दाब कमी होतो. मानवी घटक हे प्रदेशानुसार बदलत असतात. त्यामुळे या घटकांच्या अभ्यासाला नैसर्गिक शास्त्राप्रमाणे नियम लावता येत नाहीत. प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, भूगोल, मृदा भूगोल, खगोलीय भूगोल इत्यादी शाखांचा समावेश होतो. तर मानवी भूगोलामध्ये ऐतिहासिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, लोकसंख्या भूगोल इत्यादी शाखांचा समावेश होतो. प्राकृतिक भूगोलामध्ये निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे असे मानले जाते. तर मानवी भूगोलात मानव हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे असा विचार मानला गेला. प्राकृतिक भूगोलाच्या विकासासाठी अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट, अल्फ्रेड हेटनर, रेक्लस, मॅकिंडर इत्यादी भूगोल अभ्यासकांनी योगदान दिले. तर मानवी भूगोलाच्या विकासास विदाल दी ला ब्लाश, फ्रेडरिक रॅडझेल, व्हाईट, रिचथोफिन, डिकिन्सन इत्यादी भूगोल अभ्यासकांनी योगदान दिले. 2. निसर्गवाद आणि संभाव्यवाद. यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर याचं उत्तर आहे निसर्गवाद आणि संभाव्यवाद. तर निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे या दृष्टिकोनालाच निसर्गवाद असे म्हणतात. तर मानव हा निसर्गावर ताबा मिळवू शकतो या दृष्टिकोनाला संभाव्यवाद असे म्हणतात. निसर्गवादामध्ये नैसर्गिक घटकांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व दिले जाते. तर संभाव्यवादामध्ये मानव व त्याच्याशी संबंधित घटकांचा अभ्यास याला महत्त्व दिले जाते. निसर्गासमोर मानवाचे अस्तित्व काहीच नाही, मानवाचे संपूर्ण जीवन निसर्ग नियंत्रित करतो असा विचार मानला जातो. तर संभाव्यवादामध्ये मानव निसर्गावर नियंत्रण मिळवून हवे तसे बदल निसर्गामध्ये करून आपले जीवन अधिक सुसह्य बनवतो असा विचार मानला जातो. निसर्गवादामध्ये नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळे इत्यादी घटना या निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करतात. तर संभाव्यवादामध्ये विशाल धरणे, दुर्गम भागातील वाहतूक मार्गाचा विकास, प्रतिकूल हवामानामध्ये मानवी जीवन इत्यादी उदाहरणे हे मानव निसर्गावर नियंत्रण मिळवू शकतो हे सिद्ध करतात. हम्बोल्ट, हेटनर, मॅकिंडर, रेक्लस इत्यादी भूगोलतज्ञ हे निसर्गवादाचे पुरस्कर्ते आहेत. तर विदाल दी ला ब्लाश, फ्रेडरिक रॅडझेल, व्हाईट, रिचथोफिन, डिकिन्सन इत्यादी भूगोलतज्ञ हे संभाव्यवादाचे पुरस्कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 6. सुबक आकृत्या काढा. 1. भूगोलाचा अन्य विषयाशी संबंध. तर याची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला संबंध. 2. भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. तर याची आकृती आपल्याला या पद्धतीने काढता येईल. या पद्धतीने आकृती काढून पूर्ण नावे देता येतील.